नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात बबन पोद्दार यांची एक हृदयस्पर्शी कथा विसावा. पण तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल, चुकून तुमच्याकडनं चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, ही नम्र विनंती. ऐकूयात बबन पोद्दार लिखित एक हृदयस्पर्शी कथा विसावा. माझं आयुष्यच असं आहे रे, अश्रूंच्या रेघोट्या साऱ्या, उभ्या आडव्या कशा तरीच. आठवणी मरून गेल्यात सगळ्या आता. जितेपणी मी सुद्धा मारायचं. कुठवर सहन करायचं हे सारं. विचारांचं काहूर मास्त, कुचके बुरसट विचार सगळे. आठवणींचा पाऊस पडून मनातल्या एकूण एक विचारांचा चिखल होऊन जातो. मध्येच तुझ्या ध्यासाचं ऊन पडतं. दुष्काळातल्या माध्यानी सूर्यासारखा तुझा ध्यास. कुठल्याशा अवसेच्या अपरात्री सुरू झालेला तुझा ध्यास. वाऱ्यानं उडून जाईलसं कृश झालेलं माझं शरीर आणि तसंच मन सुद्धा. एक एक विचार दगडासारखा चिखल बनतो. मी एकटीच धावते. धावते कसची? एकाच जागी गोल गोल फिरते, आपल्या शेपटी होती गोल गोल फिरणाऱ्या मांजरीच्या पिलासारखी. कुणीतरी मला उचलतं आणि दूर फेकून देतं रस्त्यावर, अगदी मधोमध. सबंध शरीरभर वेदना उठतात. कळवळून मी ओरडते, ओठावर तुझं नाव घेऊन, अगदी घसा खरडून. काय करू रे मी तरी? उद्या तर माझं लग्न. कुठवर वाट पाहू तुझी? घरी कुणी सुद्धा ऐकत नाही. कुणाला काय सांगू तरी? सगळेच मार्ग खुंटलेत. कॉलेजातलं वेगळं होतं सारं. दूर दूर नदीकाठी एकांतात वाळूत बसून हातात हात घालून घेतलेल्या आणाभाका. परीक्षा संपल्यावर महिन्याभराचा विरह कसा सहन करायचा म्हणून अश्रूंनी तुडुंब भरलेले तुझे डोळे. माझ्या डोळ्यांना केव्हाची भरती आली आहे. तुझा चंद्र त्यात शेजारीच पौर्णिमेचा. वेड्या, तू नसल्यावर सुद्धा हे डोळे असेच व्हायचे. अमावास्येला सुद्धा भरती येतेच की रे. मन तरी सुद्धा दुबळं बनतं. मी खुळी गोगलगाईवर पाय पडावा तशी थबकते. आभाळ पाझरावं तशी. इथे घरी आले तर आबांनी माझ्या लग्नाची बोलणी केलीत म्हणे. जीभ तुटल्यासारखी मी आसवड हाळते. सारे विचार करपून जातात. मन भाजल्यासारखं सैरा वैरा धावतं. कुणी वेडा जीव रस्त्यावरनं ओरडत खिदळत नागडास पळावा तसंच. अगदी तसेच विचार करून मन धावतं माझं. खोळी प्रतिष्ठा त्याला दगड मारून आणखीनच डिवचते. सारे विचार आणि आठवणी मनामागे धावतात मग. पण कुठवर धावणार मी तरी? मूर्छा येऊन पडते मग. म्हाताऱ्या आठवणींना आता जास्तच चेव येतो. लहान पोरासारखा त्याही दगड मारत राहतात अजूनही. कधीतरी अंधारातच जागी होते मी. ठेचकाळून रक्तबंबाळ झालेलं मन उचलून कशीबशी चालू लागते. तुझ्या आधाराचा गुरखा कुठेतरी गस्त घालत असतो. वाटतं तडक तुझ्याकडे यावं, कुशीत शिरून सांगावं, लग्न ठरलंय रे राजा माझं. कसं सांगते रे? तुझा पत्ताच कुठे घेतलेला असतो मी इकडे येते वेळी.
काठी आपटत जाणाऱ्या गुरख्याच्या आवाजाचा वेधच घेता येत नाही. काय करू? धडपडून धडपडून दमून गेलेलं मन पहाटेच्या मंद वाऱ्यात विसावा घेतं. विसावा कसा म्हणू? अरे झोपीच जातं मन काळझोप आल्यासारखं. तिथी जवळ येतेय. एक एक दिवस मानेवर सुरी घेऊनच उगवतो. क्षण पर्वतासारखे मोठे होतात. रात्र खायला उठते. वारा पिल्यासारखी मी धावते. आणि माझा दुबळा जीव बळी द्यायचा दिवस उद्यावर येऊन ठेपतो. उद्याचं लग्न माझं. वराड आलंय सगळं. आबांची कोण धावपळ चालली आहे. नवऱ्या मुलाला मी हळूच पाहून घेते. वाटतं त्यालाच सांगावं सारं. धाडस करावंसं वाटतं, पण प्रत्यक्षात होत नाही रे राजा. आबांची प्रतिष्ठा कत्तलखान्याच्या भिंतीसारखी आडवी उभी राहते. तोंड दाबून रक्त गिळण्याखेरीज मी काहीही करू शकत नाही. शरीर गोठल्यासारखी मी थरथरते. नजर केव्हाच मरून गेली आहे. अश्रूंचा पूर धावतोय. पापण्याच्या किनाऱ्यांनी अडवून ठेवलेले अश्रूंचे बांध फुटून अवघ्या लाटांचं एकच तांडव नृत्य सुरू झालेलं असतं. तुझ्या आठवणींच्या खडकावर बिचाऱ्या लाटा आपटून आपटून बेजार होतात. नुसते शिंतोडे उडण्याखेरीज काहीच घडत नाही रे. पण मध्येच तुझ्या मूर्तीचं गलबत उतरतं. प्रचंड लाटांनी एव्हाना चिंधड्या होतात त्याच्या. मला नको असलेली सकाळ उजाडतेच शेवटी. मांडव माणसांनी तुडुंब भरला आहे माझ्या मनातल्या अनेकविध विचारांसारखा. भरल्या काळजांनी मी धुंदपणे वावरत असते. आसवांनी ओथंबलेल्या डोळ्यांनी शून्यात कुठेतरी बघत बसते. कुणीतरी ढोसून जाग करतं. इकडं तिकडं बघत कुणी काहीही सांगेलसं करते. अचानक कोपऱ्यात लक्ष जातं. हृदय क्षणभर थांबतच. ठोक्यांचा वेग शतपटीनं वाढतो. खरंच काय पाहतेय मी समोर? पापण्यांना एक जोराचा चिमटा काढून बघते मी माझ्याच. अरे तू उभा असतोस पुढं त्या लांबच्या कोपऱ्यात तुटक्या भिंतीला टेकून. वाटतं एकदम झेप घ्यावी तुझ्या कुशीत. खरंय का? पण तूच आहेस का? असा मख्ख का मग तू? नुसताच उभा भरल्या डोळ्यांनी सारं बघत. तुझ्याही मनाची जाळी झालीय माझ्याच सारखी. असा राग येतो तुझा. तुझ्या प्रेमाचा बळी चालला इथे आणि तू मात्र शांतपणे उभाच. खूप खूप चीड येते तुझी. आता खरंच सहन नाही होत हे सारं. तुझ्या देखतच लग्न व्हावं माझं असं वाटायला लागलंय. मनाला बुरसट रंग चढतो. काळी पाटी आणि काळ्या विचारांच्या पांढऱ्या रेघोट्या. मन धावतं कुठंतरीच. मांडवात एकच गडबड सुरू झाली आहे. नवरा मुलगा स्कूटरसाठी रुसून बसलाय म्हणे. आबांची केविलवाणी मूर्ती डोळ्यांपुढे येते. हातपाय थरथर कापतायत त्यांचे. आईचा एकच आकांत चाललाय. कुठून आणणार ऐनवेळी हे सारं? स्कूटर 5-6 हजार. रक्त गरम होतं माझं. सळसळून ओरडावंसं वाटतं. काय होतंय काहीही कळत नाहीये. सुचत पण नाही काहीच. जिभेवरचा ताबा उडून जातो. या असल्या आडमुठ्या नवऱ्याशी मला मुळीच लग्न करायचं नाही. मी निश्चयानं ताड ताड बोलून जाते.
आणि मग मांडव कलकलून जातो सारा. तिकडचे लोक सैरावैरा धावतात. माझं मन खदखदून हसतं दशमुखी रावणासारखं. मन पुन्हा धावतं तुझा शोध घेत. मी भिरभिरते. दूर कोपऱ्यात तू दिसतोस, मख्खपणे उभाच अजून माझ्याकडे बघत. आबा आणि इतर काही प्रतिष्ठित माणसांची काहीतरी गडबड सुरू झाली आहे. सगळ्यांना शांत करत आबांची एकच तारांबळ उडतीये. इथे माझ्या शेजारी सारेजण जमतात. माझा हात हाती घेऊन जमलेल्या साऱ्यांना उद्देशून आबा ओरडतात की याच मुहूर्तावर कुठल्याही होतकरू तरुणाशी मला माझ्या पोरीचा विवाह करायचा आहे का कोणी तयार? आबांची नजर मांडवभर धावते. सगळे चिडी चिप्प. मला कोण आनंद होतो? मन आनंदात नाचतं. आता तू नक्कीच पुढे येशीलसं वाटतं. स्वप्नात मी रंगते तरंगते नवरात्रातल्या खेळण्यासारखी. दैव नावाची काहीतरी चीज आहे यावर खरंच विश्वास बसतो. मी आनंदते वेड्यासारखी. खात्री असते तू पुढे येशीलच. तुला न्याहाळीत पुन्हा सारा कोपरा शोधते. तू उभाच अजूनही तसाच मख्ख, डोळे गेल्यासारखा. त्राण गेल्यासारखी मी मटकन खाली बसते. उभा जन्म तुझ्यासाठी काढायचा असतो. आपण घेतलेल्या शपथा आठवून डोळे भिरभिरतात, मन घाबरून जातं. तू अजूनही उभाच तसाच. तुझ्या मनात एक ना दोन अनेक दुष्ट विचार मनात थैमान घालतात. मनात एकच काहूर माजतो. कुठलासा दुष्ट पापी विचार डोकं काढतो वर. तुझा सूडच घ्यायचा मी निश्चयानं उठते. सगळे पाहतच राहतात. एक एक पाऊल कष्टानं उचलत मी तुझ्याकडे येते. रवी, आर्त स्वरात ओरडून मी तुझ्या पायाशी कोसळते. शेजारी तुझं प्रेत पडलंय रे. रवी, रवी तुझे डोळे ओठ उघडेच आहेत रे. राजा काय सांगायचंय रे तुला? बोल ना, माझ्याशी बोल. नको रे असा रागावूस. रवी कुठे चाललायस मला सोडून? मी सुद्धा येते राजा तुझ्या समवेत आत्ता अशीच. इथे राहून तरी काय करणार मी रवी? मेलेलं मन आता भूत झालंय. तुझ्याशी खेळत बसलाय. पाठशिवणीचा खेळ. साराच खेळ आता उभ्या आयुष्याचा. तू खुदकन हसतोस. खाली मांडवात कुणीतरी बोलतं, संपला खेळ सारा. म्हणून हसतोयस उपहासानं? सुरू न झालेला खेळ संपला म्हणून? अवघा मांडव कलकलतोय. बोहल्यासमोर दोन प्रेत बघून प्रत्येक जण हळहळतोय. आईला कधीची मूर्छा आली आहे. उपरण्याला आसवपुशीत बाबा वेड्यासारखे भेरभेरतायत. माझ्या कलेवरावर हात फिरवून म्हणतायत, लाडू माझा तो लग्नाचा बाजार. साराच सौदा. एवढं प्रेम करू नये रे पोरांनो खोळ्यासारखं. थोडं तरी काळीज उघडं करून दाखवायचं की रे राजांनो. सारं सारं मनासारखं केलं असतं मी. आबांच्या शेजारीच कुणी एक प्रेसवाला त्यांचे शब्द टिपत बसलाय, आसवं टिपल्यासारखा. तू पुढेच चाललायस. अवघ्या अवकाशात तुला गाठायचा माझा प्रयत्न चाललाय. धावतीये सारखी. किती वेळ झाला कोणास ठाऊक. थोडंसं थांब ना रे रवी. तू थांबतोस. तुझ्या बाहूत अधाशासारखी शिरून मी तुला दाखवते.
हातात पेपरांचा गठ्ठा घेऊन पळत पळत एक पोर ओरडत असतं, ताजा खबर, ताजा खबर, प्रणयी युगुलाचं बोहल्यावर आत्मदहन. तू दचकून पाहतोस, आपल्या कलेवरांचा फोटो छापलाय. मी ऐकते फक्त, पुन्हा थबकते. बघ की बघ, पुन्हा दाखवते तुला. उभे आडवे शब्द रचून ठेवावेत, तशी रचून ठेवलेली आपली चिता. एकूण एक प्रतिष्ठांच्या सरणावर मुकाटपणे पहुडलेले आपले निष्प्राण देह. किती विलक्षण आहे सारं. आपल्या दोघांची शरीरं एकाच चितेवर विसावली आहेत. पळभरात राख होईल साऱ्याची, आपल्या देहांची. निष्क्रिय प्रेमाची होळी केव्हाच झाली आहे. दमल्या भागल्या कुंद मनांना आता विसावा हवाय रे थोडासा. आपणच अनाहूतपणे तयार केलेल्या दुबळ्या प्रतिष्ठेच्या वल्गना आता क्षणार्धात पेट घेतील. तिथंच विश्रांती घ्यायला हवी राजा आता. थोडासा विसावा तिथेच घ्यायला हवा, मिळालाच तर. श्रोते हो, ही होती बबन पोद्दार यांची कथा विसावा. ही हृदयस्पर्शी कथा तुम्हाला नक्की आवडली असेल. व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा. मित्रपरिवारात, नातेवाईकात ही हृदयस्पर्शी कथा शेअर करा. पुन्हा भेटूयात अशाच उत्तम साहित्यासह. तोपर्यंत नमस्कार मित्रो.